तर अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। शिंदे भाजपसोबत गेले तेव्हाच अशोक चव्हाण सुद्धा भाजपसोबत जाणार होते असं संजय राऊतांनी म्हटले। 2 वर्षांपासून पक्ष सोडण्यासाठी चव्हाणांची धडपड सुरू होती असं संजय राऊतांनी म्हटले। तर नांदेड कुणाचा बालेकिल्ला नाही, तिथे काँग्रेसच जिंकणार असा दावाही त्यांनी केला आहे। अशोक चव्हाण हे 2 वर्षापूर्वी पक्ष सोडणार होते, तुम्हाला मी आता सांगतो। एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती। तुम्हाला माहित असायला पाहिजे मराठवाड्यातल्या पत्रकारांना, अशोक चव्हाण हे आता नाही, गेल्या काही काळापासून धडपडतायत पक्ष सोडण्यासाठी। त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल तो त्यांचा प्रश्न। नांदेडमध्ये आपल्याला माहित असेल, नांदेडमध्ये सतत लोकसभेच्या 2 निवडणुका चव्हाण हरले, त्यांच्या पत्नी हरलेल्या आहेत, ते स्वतः इतके मोठे नेते आहेत ते हरले आहेत। त्याच्यामुळे नांदेड हा काय कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही। नांदेडमध्ये काँग्रेसचाच उमेदवार लढेल आणि जिंकेल हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो। आमच्याकडे काही जादा मतं आहेत काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे। आम्ही तिघे बसून त्याच्यावर चर्चा करू आणि निर्णय